नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. तर मागच्याच आठवड्यामध्ये लातूर अंतर्गत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर 29 तारखेला नवीन एक नोटीस पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर हिंगोली जिल्ह्याअंतर्गत सर्व आस्थापना याकरता हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता की येथे जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी 6 महिन्यांपेक्षा जास्त कार्यरत राहणार नाहीत. याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व आस्थापना असतील, त्याचबरोबर प्रशिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर सर्व खाजगी, सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे हिंगोली जिल्ह्याअंतर्गत ज्या येतात, तर यांना हे परिपत्रक 29 तारखेला 29 जानेवारीला हे देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे परिपत्रक येत आहे. तर याच्यामध्ये स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे. तर या परिपत्रकानुसार उपरोक्त संदर्भीय विषयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा संदर्भीय 1च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.3 अन्वये हा 6 महिने असणार आहे. तसेच सदरच्या कालावधीचेच प्रशिक्षणार्थी यांना विद्यावेतन देण्यात येईल असे नमूद आहे. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आपल्या आस्थापनेवरती कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाही. याबाबत दक्षता घ्यावी. तसेच 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवसाची महिन्याची विद्यावेतनांची देयके या संकेतस्थळावरती ऑनलाईनरित्या नोंदवू नयेत याची नोंद घ्यावी. तर अशा प्रकारचं हे परिपत्रक नुकतंच हिंगोली जिल्ह्याअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तरी इतर जिल्ह्यांना देखील परिपत्रक येत आहेत. तर याच पार्श्वभूमीवरती हरिभाऊ राठोड आहेत, तर यांच्यामार्फत देखील आंदोलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर 4 तारखेला पुन्हा आंदोलन होणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक कॅन्डिडेट लागलेले आहेत, यांचा कालावधी वाढ यासाठी आंदोलन होत आहे. त्यानंतर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांच्याकडून देखील अशा प्रकारची परिपत्रकं जरी येत असतील, तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असतील, तर याचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भात प्रतिष्ठानची मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर यांच्याशी बोलणे चालू आहेत. त्यामुळे कार्यकाल वाढवून मिळेल अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भात अपडेट मिळेल. त्यामुळे जरी अशी परिपत्रकं येत असतील, तरी देखील कालावधी वाढ संदर्भात वारंवार प्रयत्न होत आहेत. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.